नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता तिसरी गणितावर चर्चा करतोय मित्रांनो. आपण इयत्ता तिसरीचं गणित विषयावर चर्चा करतोय मराठी माध्यमाचा. तर गणित विषय जो आहे त्याची पॅट परीक्षा आहे आपली. तर ह्या संकलित मूल्यमापनाची जी काही परीक्षा आहे तर तिचा पेपर कसा असणार आहे यावर चर्चा करू. सुरुवातीला बघा इथं मित्रांनो, आपल्याला जे लेखी परीक्षेचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, एकदम सोपे असतात. अंकात लिहा. आता 82 ला तुम्ही अंकामध्ये कसं लिहिणार, असं लिहिणार. इथं अक्षरात लिहा. हे 21 आहे, मग इथलं याचं 21 असं आपण लिहिलं, एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर बाबा विस्तारित रूप पूर्ण करा. आता 25 आहे, आता किती अधिक 5 25, तर 20 अधिक 5 25, म्हणजे इथं 20 पाहिजे. एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर इथं बेरीज करा. दशक आणि एकक, 5 आणि 3 किती झाले 8, 2 आणि 1 किती झाले बाबा 3 झालं. आता वजाबाकी करा. 7तून 3 गेले 4, 6तून 1 गेला 5. तर इतकं सोपं असतंय. ठीक आहे. बघा, जत्रेला जाताना आईने मला 15 रुपये आणि बाबांनी 20 रुपये दिले. आता माझ्याकडे किती रुपये राहिले? बाबा आईने दिले होते 15 रुपये, बाबाने दिले होते 20 रुपये. आता माझ्याकडे किती रुपये झाले? तर दोघांची बेरीज करा. 5 आणि 0 5, 2 आणि 1 3. आता माझ्याकडं 35 रुपये झाले. एकदम सोपं आहे. इथं कडांची संख्या मोजून लिहा. 1 2 3 4 5 6. एकूण कडा किती आहे? 6 आहे. झालं. अंकात दिलेल्या अंकांच्या समूहातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी संख्या करताना सगळ्यात मोठा आकडा कुठला? 7 आहे. मग इथं 7 लिहा. 7 नंतर 5 येईल मोठा आकडा, तो लिहा आणि नंतर 3 लिहायचं. 753. इथं आकडे बदलतील पण असा प्रश्न राहील. समजा इथं लहानात लहान संख्या म्हटली तर 3 5 7 357 ही लहानात लहान संख्या आली असती, पण सध्या मोठ्यात मोठी विचारले. पुढचा प्रश्न बघा. दूध मोजण्याच्या प्रमाणित एककाभोवती गोल करा. मीटर लिटर, तर दूध लिटर मध्ये मोजणार. ओके. माझ्याजवळ 125 रुपये आहेत एकूण. 100 रुपयाची एक नोट असून 5 रुपयाचे एक नाणे आहे. बाकी 10 रुपयाच्या नोटा आहेत. तर 10 रुपयाच्या किती नोटा? आता 100 रुपयाची एक नोट गेली, म्हणजे 125 मधून 100 रुपये गेले, किती राहिले बाबा? 25 रुपये. 25 मधून 5 रुपयाचं एक नाणं गेलं, 5 रुपयाचं एक नाणं गेलं, 20 रुपये राहिले. आता हे 20 रुपये 10 रुपयाच्या नोटांमध्ये आहे. 10 रुपयाच्या किती नोटा असल्यावर 20 रुपये होतील? तर 2 नोटा असल्यावर 20 होतील, म्हणजे इथं 2 आहे. आता 3 अंकी संख्यांची बेरीज आहे. 3 आणि 5 झाले 8, 7 आणि 2 झाले 9 आणि 4 आणि 1 झाले 5. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही बेरीज करायची. गुणाकार करा. बघा, 4 सक 24, तर गुणाकार झाला 24. इथं आकृतीबंध पूर्ण करा. 10 गुणिले 2, 20 गुणिले 2, 30 गुणिले 2, 40 गुणिले 2. तर आता किती पाहिजे? 50 गुणिले 2. एकदम सोपं आहे. इथं पुढील आकृती सममित होण्यासाठी योग्य ठिकाणी रेघ मारा. अशी रेघ मारली, आकृती सममित तयार झाली. बरोबर, सगळ्या मिती जोडल्या. पुढे बघा, बेरीज करा. आता बघा, इथं बेरीज हातचा द्यावा लागेल. 7 आणि 8 15, 15चे 5, हातच्याला आला 1. 6 आणि 1 7, 7 आणि 5 12चे 2, हातच्याला आला 1. 4 आणि 1 5 आणि 2 झाले 7, 725. आता इथं वजाबाकी करा. 4तून 8 जात नाही, मग 14 मधून 8 गेले, किती राहिले बाबा? 14तून 8 गेले, आपल्याकडे राहिले 6. 14तून 8 गेले 6. आता इथं काय केलं आपण? एक हातचा इथं देऊन टाकला. तर एकामधून आपल्याला 5 आणि 1 6 जाणार नाही, मग 11 मधून आपल्याला 6 गेले, राहिले 5. इथे एक हातचा दिला. 7तून 3 आणि 1 4 गेले, 3 राहिले, म्हणजे 356. बरोबर. अशी वजाबाकी करायची. बेरीज आणि वजाबाकी आपल्याला विचारली जाते. एका वनराईमध्ये, एक वनराई आहे म्हणजे वन आहे, त्या वनराईमध्ये 845 आंब्यांची, 140 लिंबांची, 260 चिंचेची झाडे आहेत. तर एकूण किती झाडे झाली? तर सगळ्यांची बेरीज करा. 485 अधिक 140 अधिक 260. आता बेरीज जर केली तर हा 5 आला. 6 4 10 8 18चे 8, हातच्याला आला 1. 4 आणि 1 5 6 7 8 झालं 885. तर एकूण झाडे किती? 885. एका ग्रंथालयात 749 गोष्टींची आणि 85 कवितांची पुस्तकं आहेत. तर ग्रंथालयातील कवितांच्या पुस्तकांपेक्षा गोष्टींची पुस्तके कितीने जास्त आहे? तर मी काय करतो? 479 मधून मी 85 वजा करतो, मग तेवढी जास्त पुस्तकं असणारे गोष्टींची. 9तून 5 गेले 4, 7तून 8 जात नाही, 17 मधून 8 गेले, किती राहिले? 9 राहिले. एक हातच्याला दिला. 4तून 1 गेले 3, तर 394 पुस्तकं जी आहेत ती 394 पुस्तकं जास्त असणार आहेत. ओके. गोष्टींची पुस्तकं असणार आहेत जास्त कवितांच्या पुस्तकांपेक्षा. पुढे बघा, 3 दशक गुणिले 2 दशक. 3 दशक म्हणजे 30 गुणिले 2 दशक म्हणजे 20 केलं तर 3 दुने 6 येतील आणि त्याच्यावरती 2 शून्य, किती शतक येतील? 6 शतक येतील. ओके.
बघा गुणाकार करा. 7 चकूम 42 चे 2, हातच्या आले 4, 7 चोक 28, 28 आणि 4 झाले 32, झालं 322. ओके. शुभांगीचा जन्म 28 एप्रिल 2010 रोजी झाला. तर 28 एप्रिल 2017ला तिने कितवा वाढदिवस साजरा केला? बघा 2011ला पहिला, 12ला दुसरा, 13ला तिसरा, 14ला चौथा, 15ला पाचवा, 16ला सहावा, तर 17ला तिने 7वा वाढदिवस साजरा केला असेल. भागाकार कर. बघा 4 7 28 बरोबर, 30तून 28 गेले 2, झालं मित्रांनो, बाकी 2, भागाकार 7. ओके. पुढे पुढील दिनदर्शिका बघ व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. पहिला रविवार कोणत्या तारखेला आहे? बघा रविवार पहिला 1 तारखेला शनिवार आहे आणि त्याच्यानंतर 2 तारखेला रविवार आहे. पहिला रविवार 2 तारखेला आहे. 8 लाडू ठेवण्यासाठी 1 डबा. याप्रमाणे 56 लाडूंसाठी किती डबे लागतील? मग 56 लाडूंसाठी किती डबे लागतील हे पाहण्यासाठी 56 भागिले 8 करा. बघा 8 7 56. मग किती डबे लागतील? 7 डबे लागतील. किती डबे लागतील? 7 डबे लागतील. ओके. आकृतीचा पाव भाग रंगवा. आता पाव भाग म्हणजे एवढासाच भाग रंगवायचा आहे, बरोबर. पाव भाग म्हणजे एवढाच भाग रंगवा. अर्धा म्हटला असता अजून एक रंगवला असता. पुढील वस्तू समूहातील अर्ध्या वस्तू रंगवा. आता अर्ध्या वस्तू म्हणजे हे बघा, एवढ्या अर्ध्या वस्तू या वरच्या सगळ्या रंगून टाका, बरोबर. वरच्या किती बाबा? 1 2 3 4 5 6 आणि खाली 6 राहिल्या, अर्ध्या रंगवल्या. खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटांमध्ये लिहा. आता बघा 7 तास आणि 30 मिनिटे, 7 वाजून 30 मिनिटे झालेली आहेत. 7 वाजून 30 मिनिटे. 5 वाजून 20 मिनिटं दाखवा. आता 5 वाजून 20 मिनिटं म्हणजे बघा, छोटा काटा समजा इथे तुम्ही दाखवला, 5 वाजलेले आहेत, 5 वाजून छोटा काटा इथे आणि 20 मिनिटं म्हणजे इथे मोठा काटा इथे तुमच्याकडे मिनिट काटा इथे आला, म्हणजे इथे की झाले 5 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत असं दाखवू शकतो. ई व फ साठी बघा आपल्याला काय करायचं सूचना. बागेतील फुलझाडांची माहिती दर्शवणारा तक्ता दिलेला आहे, त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. फुलझाडे चाफा, गुलाब, मोगरा. गुलाबाच्या फुलझाडांपेक्षा चाफ्यांची फुलझाडे कितीने जास्त आहेत? बघा 1 2 3 जास्त आहेत इथं. बघा चाफ्याचे किती? एकूण 7 आहेत, गुलाबाचे 4 आहे. 7तून 4 गेले तर 3 जास्त आपल्याला या ठिकाणी दिसतात. बागेमध्ये एकूण किती झाडे आहेत? बघा ही किती? 1 2 3 4 5 6 7, ही 7 झाडे. 1 2 3 4 ही 4 झाडे आणि 1 2 3 4 5 ही 5 झाडे. एकूण किती झाले? 7 आणि 4 11 आणि 5 झाली 16. तर एकूण झाडं आपल्याकडे 16 आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. तर अशा पद्धतीचा एक प्रश्नपत्रिकाला येऊ शकते. आकडे बदलतील, संख्या बदलतील, परंतु अशा पद्धतीची एखादी प्रश्नपत्रिका असेल. ही सराव प्रश्नपत्रिका आहे, हीच येईल असं सांगता येत नाही, पण अशा प्रकारची प्रश्नपत्रिका साधारणतः आपल्याला असू शकते. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.